जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकरी बांधवांना होळी पावणार आणि नमो शेतकरी महासभा निधी योजनेचा 6वा हप्ता वितरित होणार का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण पाहत आहात लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकार यूट्यूब चॅनल। जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे, हा 6वा हप्ता आता वितरित होणार का, जाणून घेऊ सविस्तर माहिती। तर मित्रांनो, यात सर्वाधिक सुमारे 5.5 लाख शेतकरी बांधव एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत आणि पीएम किसान योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे। आणि या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19वा हप्ता टाकण्यात आलेला आहे। म्हणजे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत आणि थेट आता नमोचा जो आहे तो 6वा हप्ता आता वितरित होणार आहे आणि 6वा हप्ता थेट वितरित करण्यात येणार आहे। बिहारमधून भागलपूर येथून भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या हस्ते वितरणासह त्यांनी केलेला आहे 19वा हप्ता। आता येणार आहे तो कितवा हप्ता, नमोचा 6वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार का, तर जाणून घेऊ सविस्तर माहिती। मित्रांनो, हे जे जिल्हे दिसत आहेत या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पण 100% हप्ता मिळणार आहे। ते कोणकोणते जिल्हे आहेत जाणून घेऊ थोडक्यात। तर अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड जिल्हा आहे, भंडारा जिल्हा, बुलढाणा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, एकंदरीत सर्व जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, वर्धा जिल्हा, ठाणे जिल्हा आहे, आपला सांगली जिल्हा, सातारा जिल्हा आहे, आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, पालघर जिल्हा, परभणी जिल्हा जे आहे ते यामध्ये समाविष्ट आहेत। म्हणजे जेणेकरून या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तर 100% नमो शेतकरी योजनेचा पण मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर निश्चित मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारा आता 3000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6वा हप्ता येणार आहे। धन्यवाद।